नमस्कार मंडळी. आपल्या घरामध्ये देवघर म्हणजे सर्वात महत्त्वाची जागा. आपल्या घराचे पावित्र्य राखणारी आणि मंगलमय जागा म्हणजे आपले देवघर. आपले घर लहान असो मोठे असो, पण देवघर जर वास्तुशास्त्रांच्या नियमानुसार असेल तरच त्याचे फायदे आपल्याला होत असतात. आपल्या घरामध्ये देवघर हे अतिशय महत्त्वाचे असते. तर बघा, देवघर कसे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो किंवा मग एखादं घर खरेदी करत असतो. प्रत्येकजण आपल्या घरावर खूप प्रेम करत असतो. आपल्या घराची सजावटीचे स्वप्न आपण रंगवत असतो. पण ते स्वप्न रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे याचेही नियोजन आपण करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. त्याकडे पाहिल्यानंतर आपलं मन शांत आणि प्रसन्न झालं पाहिजे. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी आणि आपल्या घरातील वातावरण पवित्र राहण्यासाठी देवघराची योग्य जागा निवडणे आवश्यक आहे. तर बघा, घरामध्ये देवघर बनवताना सर्वप्रथम योग्य जागेची निवड करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आता बघा, देवघर ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा कोणती? तर ईशान्य दिशा ही देवघर ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा मानली जाते. आपल्या वास्तुशास्त्रानुसार या दिशेतून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. त्यामुळे या ठिकाणी देवघर असल्यास घरातील वातावरण अधिक शांत, पवित्र आणि प्रसन्न राहते. शक्य असल्यास देवघर अशा जागी असावे जिथे दिवसभरात काही काळ तरी सूर्यप्रकाश येतो, कारण नैसर्गिक प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते. तसेच घरात ताजी हवा खेळती राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. तसेच बघा, पूजा करताना दिवा, समई, निरंजन आपण लावत असतो, तर ते आपल्याला आग्नेय दिशेला ठेवायचं आहे. आणि धूपबत्ती, अगरबत्ती यांसारख्या वस्तू आपल्याला वायव्य दिशेला ठेवायच्या आहेत. यासोबतच देवघर स्वच्छ, नीटनेटके आणि साध्या रंगाने सजवलेले असावे. विशेषतः पांढरा किंवा पिवळा रंग वापरल्यास अधिक शांत आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होत असते. तसेच बघा, देवघराची मांडणी करताना काही महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक असते. देवांच्या मूर्ती किंवा फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नयेत. तसेच देवघराच्या समोरासमोर तिजोरी कधीही ठेवू नये. आणि बघा, बऱ्याचदा आपण अनावश्यक सामान किंवा निर्माल्य देवघराच्या वरती ठेवत असतो. त्या ठिकाणी कोणत्याही वस्तू किंवा निर्माल्य ठेवू नये. आणि देवघरात शक्यतो कमी पण महत्त्वाच्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो ठेवावेत. आपण ज्या मूर्ती देवघरात ठेवतो त्या मूर्ती दगड किंवा पंचधातूच्या असणे अधिक योग्य मानलं जातं. त्याचबरोबर बघा, देवघरातील मूर्त्यांची दिशा ही पश्चिम दिशेकडे असावे. म्हणजे मूर्त्यांचे तोंड हे पश्चिम दिशेकडे असावे आणि ज्यामुळे पूजा करताना आपला चेहरा पूर्वेकडे होईल. तसेच बघा, देवघरात स्वच्छता, साधेपणा आणि मोकळेपणा राखणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच देवघराला तोरण लावणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तसेच बघा, देवघरात खूप मोठ्या आकाराच्या मूर्त्या देखील ठेवू नयेत असे शास्त्र सांगतं. विशेष म्हणजे शिवलिंगाबाबत नियम अधिक महत्त्वाचे मानले जातात. देवघरात शिवलिंग ठेवायचे असल्यास ते अंगठ्याच्या आकारा एवढे लहान असावे. तसेच देवघरामध्ये एका शिवलिंगाची पूजा करणे शुभ मानले जाते, कारण एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवणे शास्त्रानुसार योग्य नाही. तसेच बघा, देवघरात आपल्या पूर्वजांचे फोटो देखील कधीही ठेवू नयेत. त्यासाठी दक्षिण दिशा योग्य दिशा मानली जाते. तसेच बघा, एका देवाच्या 2 मूर्त्या आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत. एक मूर्ती आणि एक फोटो आपण ठेवू शकतो, पण 2 मूर्त्या किंवा 2 फोटो असे आपल्याला ठेवायचे नाहीत. आणि बघा, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवघरात देवांची स्थापना करत असतो तेव्हा देवघरात मध्यभागी गणपती बाप्पा आणि त्यांच्या डाव्या हाताला स्त्री देवता आणि उजव्या हाताला पुरुष देवता अशी मांडणी करायची आहे. आणि पूजा करताना शिळे फुले वापरू नयेत, ताजी फुले वापरावीत. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तुळशीची पाने आणि गंगाजल कधीही शिळे मानले जात नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग आपण केव्हाही करू शकतो. आणि बघा, तुम्ही फुलांचा वास घेतलेला असेल किंवा फूल तुटलेले असेल, खराब झालेले असेल तर ते फूल देखील देवाला अर्पण करू नये. आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघरावर पडदा टाकून झोपावे.
ज्या प्रकारे आपण झोपल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आवडत नाही, ठीक त्याच भावनेने आपल्याला मंदिरावर पडदा टाकायचा आहे. तर बघा, या सर्व नियमांचे पालन आपल्याला रोज करायचे आहे. आपण नियमांचे पालन केल्यास आपल्या देवघरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी येते. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.